श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ प्रकट दिन जवळ आला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, या कालावधीमध्ये जर तुम्ही फक्त 11 दिवसाची एक खास दत्त सेवा केली, तर त्याचे फळ तुम्हाला अनेक पटीने भेटतील. अनेक भक्तांच्या आयुष्यात त्यामुळे चमत्कारिक बदल झाले आहेत. अडकलेली कामे पूर्ण झाली आहेत, घरातील संकट दूर झालेत आणि स्वामींची कृपा अनुभवायला मिळाली. पण 90% लोक ही सेवा करताना काही मोठ्या चुका करतात. म्हणून त्यांना अपेक्षित फळ मिळत नाही. 11 दिवसाची दत्त सेवा का करावी? तिचे खरे फायदे काय आहेत? आणि ती योग्य पद्धतीने कशी करावी? हे आज आपण सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थ प्रकट दिनाचे महत्त्व. 11 दिवसाची प्रभावी दत्त सेवा कशी करावी? गुरुचरित्र पारायणाची योग्य पद्धत, कोणता संकल्प करावा आणि सेवा करताना टाळायच्या चुका. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तर यंदा 2026 मध्ये 20 मार्चला प्रकट दिन आहे. तर त्याआधी 10 मार्च पासून ही 11 दिवसाची सेवा सुरू करायची आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणजे साक्षात दत्तात्रेयाचा तिसरा अवतार मानला जातो. अक्कलकोट येथे स्वामी समर्थांनी अनेक वर्ष वास्तव्य केलं आणि हजारो भक्तांना त्यांनी त्यांचे जीवन बदलवले. स्वामी समर्थांचे एकच वाक्य खूप प्रसिद्ध आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ प्रकट दिन हा दिवस म्हणजे स्वामी भक्तांसाठी कृपा प्राप्त करण्याचा अत्यंत शक्तिशाली दिवस मानला जातो. या दिवशी जर भक्तांनी दत्त सेवा, नामस्मरण आणि दत्त गुरुचरित्र पारायण केलं, तर स्वामी कृपेची विशेष कृपा त्यांना प्राप्त होते लवकर. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा स्वामी समर्थच मार्ग दाखवतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे फक्त शब्द नाही आहेत, तर लाखो भक्तांच्या आयुष्यात अनुभव आलेला आहे. स्वामी समर्थ प्रकट दिन हा दिवस म्हणजे भक्तांसाठी कृपा प्राप्त करण्याचा सुवर्ण संधीचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी स्वामी भक्त नामस्मरण, गुरुचरित्र पारायण, दत्तसेवा, वेगवेगळ्या सेवा करून स्वामी समर्थांची विशेष कृपा प्राप्त करतात. 11 दिवसाची दत्त सेवा का करावी? आता अनेक भक्त विचारतात की दत्त सेवा करायची असेल तर 11 दिवसाचीच का? यामागे एक आध्यात्मिक कारण आहे की 11 हा अंक आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो आणि पुराणामध्ये पण सांगितलेलं आहे की 11 दिवस सतत भक्ती आणि नामस्मरण केल्याने मन शुद्ध होतं, नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरातील वातावरण सकारात्मक बनते. त्यामुळे 11 दिवसाची योग्य सेवा केली तर जीवनामध्ये चांगले बदल दिसतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भक्तांचा स्वामी समर्थांशी आध्यात्मिक संबंध मजबूत होतो. जर स्वामी समर्थांची कृपा लवकर हवी असेल तर दत्त महाराजांची सेवा देखील करणं तितकंच प्रभावी ठरतं. ही सेवा सुरू करण्यासाठी उत्तम दिवस म्हणजे गुरुवार, पौर्णिमा, दत्त जयंती, प्रकट दिन. तुम्ही कधीही सेवा तुमच्या मनानुसार करू शकता 11 दिवसाची. पण आत्ता प्रकट दिन येतोय, तर यावेळेस केलेली सेवा ही विशेष फल देते लवकर. जर तुम्ही स्वामी प्रकट दिनच्या आधी किंवा तेव्हापासून सुरू केली तर त्याचे फळ जे आहे ते अनेक पटीने वाढते, कारण की त्या दिवशी स्वामी समर्थांची कृपाशक्ती ही अधिक सक्रिय असते. म्हणून हा कालावधीमध्ये गुरुचरित्र पारायण, नामस्मरण, सेवा ही अधिक केली जाते. तर सेवा सुरू करण्यापूर्वी संकल्प करा. तुम्ही ही सेवा कशासाठी करताय? कोणताही धार्मिक सेवा सुरू करण्यापूर्वी संकल्प करणं हा अत्यंत आवश्यक असतो. संकल्प म्हणजे देवाच्या समोर केलेला मनाचा दृढ निर्धार. सेवा सुरू करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायचे, स्वच्छ कपडे परिधान करायचे, घर, देवघर सगळं स्वच्छ करायचं. स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती, दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती जे तुमच्याकडे असेल त्याची तुम्ही पूजा करायची आहे, समोर दिवा लावायचा आहे.
जर तुम्ही संकल्प घेऊन करत असाल, तर चौरंग ठेवायचं आहे. त्यावरती लाल वस्त्र, विडा, सुपारी, संकल्प करण्यासाठी तांदूळ, पाणी, फुलं हे करून तुम्ही संकल्प घ्यायचा आहे किंवा जरी तुम्ही केंद्रामध्ये जाऊन संकल्प घेणार असाल, तर तसं देखील तुम्ही संकल्प सुरू करायचा आहे. 11 दिवसाचा करताय, तुम्ही कशासाठी करताय? काय तुम्ही कोणत्या दिवशी करणार आहे, हे तुम्ही संकल्प घेताना बोलायचं आहे आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे. नंतर हात जोडून असा संकल्प करा, की हे आणि मग प्रार्थना करताना बोला, की "हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, मी तुमच्या कृपेने आजपासून 11 दिवसाची दत्तसेवा आणि गुरुचरित्र पारायण सुरू करत आहे. ही सेवा माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, मनशांतीसाठी आणि तुमच्या कृपेसाठी, प्राप्तीसाठी करत आहे." जी काही तुमची इच्छा असेल, तर ती तुम्ही इथे संकल्प करताना बोलायचं आहे. या सेवेमध्ये काही चुका झाल्या, तर मला क्षमा करा आणि माझ्यावरती तुमची कृपा सदैव राहू द्या, असं म्हणायचं आहे. तर गुरुचरित्र पारायणाचे महत्त्व. दत्तसेवेमध्ये गुरुचरित्र पारायण हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गुरुचरित्र म्हणजे श्री दत्तात्रयाच्या अवताराचे जीवनचरित्र. या ग्रंथामध्ये अनेक चमत्कारिक आणि प्रेरणादायी कथा आहेत. अनेक भक्त सांगतात, की गुरुचरित्र पारायण केल्यावरती अडकलेली कामे पूर्ण झाली, संकटे दूर झाली, मनाला शांती मिळाली. म्हणून दत्तसेवेमध्ये गुरुचरित्र वाचन अत्यंत प्रभावी मानलं जातं. तर हे पारायण करायचे कसे? गुरुचरित्रमध्ये एकूण 52 अध्याय आहेत. जर तुम्ही 11 दिवसाचे पारायण करत असाल, तर दररोज 4 ते 5 अध्याय वाचले तरी ते 11 दिवसामध्ये पूर्ण होते. पारायण करताना काही नियम पाळायचे महत्त्वाचे आहेत. रोज सकाळी किंवा संध्याकाळी रोज एकाच वेळी वाचन करायचं आहे. शक्यतो शांत जागा निवडा. स्वच्छ आसनवरतीच बसून पारायण करायचं आहे. वाचन करताना मन एकाग्र ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र वाचन फक्त शब्द वाचू नका, तर अर्थ समजून घ्या. जर तुम्ही आधी कोणतीही सेवा करत असाल, तर त्या सेवेसोबतच तुम्हाला ही सेवा देखील चालू ठेवायची आहे. स्वामी समर्थांचा तुम्ही नामजप करत असाल किंवा सारामृत वाचन करत असाल किंवा श्री स्वामी समर्थ हा नामजप करत असाल, तरी तुम्ही त्यासोबत ही सेवा देखील तुमची चालू करायची आहे. श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र पारायणाची. जर शक्य असेल तर तुम्ही रोज आरती करा आणि 108 वेळा श्री स्वामी समर्थ नावाचा जप करा. हा जप अत्यंत शक्तिशाली मानला जातो. सेवा करताना काही नियम पाळायचे आहेत. तर सेवा करताना नियम जे आहेत ते म्हणजे शक्यतो सात्विक अन्नच ग्रहण केलं पाहिजे. सात्विक आहार असला पाहिजे. राग आणि वाद टाळला पाहिजे. खोटे बोलू नका कोणाशी, वाईट विचार मनात आणू नका. सेवा करताना तुमचं मन हे शुद्ध असलं पाहिजे, मन शांत असलं पाहिजे. सकारात्मक ठेवणं मन हे अत्यंत आवश्यक आहे. कारण की देवाला आपली भावना महत्त्वाची असते आणि 90% लोकं करतात या चुका, की अनेक भक्त सेवा करताना काही मोठ्या चुका करतात. त्या म्हणजे मध्येच सेवा सोडतात. फक्त औपचारिकतेसाठी सेवा करतात किंवा मनात संशय ठेवतात, की ही सेवा मी आता सुरू केली तर ह्याचं फळ कधीपर्यंत मिळेल. तर फळाची आशा ठेवू नका. तुम्ही तुमची सेवा ही मनापासून करा. नियमित नियम पाळा. मनामध्ये कसलाही संशय आणू नका. लक्षात ठेवा, की भक्तीमध्ये श्रद्धा आणि विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा असतो. ज्यावेळेस तुमची ही 11 दिवसाची दत्तसेवा गुरुचरित्र पारायण पूर्ण होईल, त्या 11व्या दिवशी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही स्वामी समर्थांना, दत्त महाराजांना नैवेद्य दाखवा, आरती करा, शक्य असल्यास अन्नदान करा. जर तुम्ही केंद्रात जाऊन
तुमचा संकल्प घेतला असेल, तर तिथे जाऊन तुमचा पूर्ण झाला आहे सांगा किंवा जरी तुम्ही घरामध्ये पूजा मांडणी करून केला असेल, तर अन्नदान करा, नैवेद्य करा. कारण की हे अत्यंत पुण्याचे कार्य मानले जाते. असे केल्याने सेवा पूर्ण होते आणि अनेक भक्त देखील सांगतात, की ज्यावेळेस त्यांची ही सेवा पूर्ण होते, संकल्प घेऊन, तेव्हा त्यांची कामं जी अडकलेली होती, ती पूर्ण होतात. घरातील संकटे दूर झालेली असतात. आर्थिक स्थिती सुधारते, मनःशांती मिळते. काही भक्तांना तर स्वामी समर्थांचा चमत्कारिक अनुभवही आला आहे. स्वामी समर्थ भक्तांनो, आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली, तरी एक गोष्ट कधीही विसरू नका. स्वामी समर्थ नेहमी आपल्या पाठीशी आहेत. जर तुम्हाला स्वामी समर्थांची कृपा हवी असेल, तर यावर्षी स्वामी प्रकट दिन निमित्त ही 11 दिवसाची दत्त सेवा नक्की करा. कदाचित या सेवेमुळे तुमच्या आयुष्यातही स्वामी समर्थांचा चमत्कार घडेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका.